मला असं काय बघायला भेटेल असं वाटलं पण नव्हतं. कसं काय सोलापूरकर? तुम्ही म्हणत असाल एवढ्या रात्रीने बॅग ते घेऊन कुठं चाललाय? थांबा जरा सांगतो. तुम्हाला गाडीवरचं नाव वाजून कळत असेल की मी कुठं चाललोय. तर मी काय नाही साऊंडवर चाललो होतो उद्या रामनवमी आहे गुलबर्गामध्ये. तर माझं फर्स्ट टाइमच होतं. तर सगळेजण झोपले होते बघा, लय उशीर झालता. आता मी पण झोपावं म्हणलं, न वेळ घालतात. चला बाय, उद्या भेट. गुलबर्गामध्ये पोहोचलो. प्रभू श्रीरामची मूर्ती बघायला भेटली. आमच्या शेजारीच काय नाही अजून एक साऊंडचं रेकॉर्ड होतं. आमचं जर साऊंड लावून झालं फक्त आता साऊंड टेस्टिंग द्यायची होती. चला दाखवतो. साऊंड टेस्टिंग दिलं पहिले आम्ही सगळेजण ब्रश केला आणि बाबू म्हणत होता भाई क्या निकाल रे, व्हिडिओ निकाल रे बोला. नाश्त्याला का नाही आलू भात आणला होता गुलबर्गाचा आहे बघा. सगळेजण बसला वडला का नाही असं बुग्गा पडला बघा. नाश्ता झाल्यावर का नाही त्याने आम्हाला हॉल पण दिल तर आम्हाला आंघोळ करायचं होतं. पाणी वगैरे होतं बघा सगळं ओके मध्ये. तर आम्ही सगळेजण आंघोळ वगैरे करून फ्रेश झालतो. मी पण कपडे घातले होते बघा. मी का नाही गाडीतून बसलो होतो तर प्रभू श्रीरामांची इथं पूजा चालू होती. थोड्याच वेळात होणार होती पूजा. झाल्यावर सगळ्या गाड्या रांगेत लागली आणि फक्त डान्स करत होते बघा. अजून एक म्हणजे सर्व राम भक्तांसाठी इथं ऑरेंज रस वाटत होते तर आम्ही पण पहिले पिऊन घेतला म्हणजे थंड वाटत. इथं आल्यावर असं काय सीन बघायला भेटेल मला वाटलं नव्हतं. बघा तुम्ही. तर मिरवणूक का नाही 10ला चालू झालेली 6ला बंद झाली बघा. आता फक्त आम्हाला साऊंड वगैरे काढून ठेवायचं होतं. साऊंड वगैरे काढून का नाही मिशननं सगळ्या गोळा केलता. फक्त गाडी याची वाट बघत होतो. आज तर लय कंटाळा म्हणलं. तर आता जाऊ सोलापूरला. बाय.